मी महादेव बाळासाहेब भोंडवे, शिक्षणप्रेमी पालक, घोडेगाव तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. काल आमच्या राजुरी नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री मोहिते साहेब यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक पालक ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून व्यक्त होण्याची विनंती मी आयोजकांकडे सुरुवातीपासूनच केलेली होती आणि साहेबांनासुद्धा 4-5 दिवसापासून सतत किंवा मला बोलण्याची संधी द्या अशा पद्धतीची विनंती करत होतो आणि साहेबांची पण इच्छा होती की मी बोलावं. परंतु आयोजकांनी कुटुंबातली काही माणसं, शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी अशा माणसांना बोलण्याची संधी दिली, परंतु पालक ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून संधी वेळेचं कारण पुढं करून दिली नाही. वेळ खरोखरच नव्हती ही याची मलासुद्धा जाणीव आहे, परंतु यातलं एखादं भाषण कमी करून आमच्यासारख्यांना संधी नक्कीच द्यायला पाहिजे होती. कारण मोहिते साहेबांचं काम काय किंवा मोहिते साहेब काय होते हे कुटुंबातल्या लोकांनी भावनिक पद्धतीने मांडलं, त्यांचा स्वभाव मांडला. इतर जे होते शिक्षक, मुख्याध्यापक हे सुद्धा त्यांचं कुटुंबच आहे, त्यांनीही त्यांच्या पद्धतीने मांडला. अधिकाऱ्यांनी त्यांचं तांत्रिक काम, वरती मागवलेली माहिती असेल किंवा टेक्निकल बाबी असेल याविषयी ते कसे कार्यक्षम होते हे सांगितलं, परंतु प्रॅक्टिकली साहेब कसे होते हा मुद्दा या कार्यक्रमात कमी पडला. इच्छाशक्ती खूप होती. एक वेळ तर अशी होती की मी आदरणीय एकनाथदादा चव्हाण साहेबांशेजारी बसलेलो होतो, सरांशेजारी. बोंडे सर होते, केशव कोळे सरांना वारंवार विनंती करत होतो. या तिघांनी मला एकच सल्ला दिला की जेवढी नंतरची भाषण आहेत तेवढी आता रद्द केलीत, तुला बोलायचंच आहे तर तू तुझ्या हिमतीने डायरेक्ट जाऊन बोल. परंतु मी माझ्या थोड्या भावनांना मुरड घातली आणि त्या पद्धतीने न जाता कार्यक्रम आटोपता झाला आणि बोलायचं राहून गेलं. खरं तर मोहिते साहेबांनी आमच्या केंद्रात पदभार घेतल्यापासूनच त्या केंद्राला एक वाली मिळाला, एक कुटुंबप्रमुख मिळाला. कुटुंबप्रमुख मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्ही आम्ही पाहताय, जर एखाद्या कुटुंबाला एक शिस्तप्रिय, कडक शिस्तीचा जो कुटुंबप्रमुख असेल तर ते कुटुंब सगळ्याच बाबतीत भरभराट करतं. त्यामध्ये संस्कार असतील, आर्थिक बाबी असतील, सगळ्या बाबतीत ते संपन्न होतं. का तर त्यातला कुटुंबप्रमुखाचा एक आदरयुक्त धाक दपटश असतो. त्याच पद्धतीने राजुरी केंद्राची इथून मागं भरपूर हेळसांड झालेली होती. तिथं कुटुंबप्रमुख नव्हता आणि जसं की एखाद्या कुटुंबाला तिथं प्रमुख नाही म्हणून ते कुटुंब मामा सांभाळतोय, काका सांभाळतोय, कोणीतरी सांभाळतोय, अशा पद्धतीने याच्याकडे चार्ज, त्या शिक्षकाकडे चार्ज, आणि शिक्षक चार्ज घेऊन त्या केंद्राला न्याय देऊ शकत नाही. तो आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, कारण त्याला त्याची शाळा, त्याचा वर्ग हे सांभाळून हे कामं करायचे असतात. त्याच्यामुळे राजुरी केंद्रावर कायम बऱ्यापैकी अन्याय झालेला आहे आणि मोहिते साहेबांनी ती उणीव धनवे साहेबांनंतर नक्कीच भरून काढली होती. तसं पाहिलं तर मोहिते साहेबांनी चार्ज घेण्याच्या अगोदर आमची घोडेगावची शाळा भरपूर आजारी होती. आजारी याच्यासाठी म्हणतोय की शिक्षक स्टाफ फुलफिल होता. 7 शिक्षक, 8वा मुख्याध्यापक, 180 पट. वर्गांची थोडी अडचण होती, पण गुणवत्तेच्या बाबतीत नक्कीच आजारी होती. आणि या गोष्टी धनवे साहेबांनी त्यांच्या चाणक्य नजरेने हेरल्या आणि त्या बाबीवर 1 वर्षभर काम केलं. आणि त्याच्यानंतर मोहिते साहेब त्यांच्याच कार्यकाळात आले आणि मोहिते साहेबांचं आम्ही काम पाहिलं. मोहिते साहेब जर कधी शाळेवर आले तर त्यांची गाडी डायरेक्ट किचन शेड शेजारी यायची आणि ते डायरेक्ट किचनमध्ये जायचे. तिथली स्वच्छतेपासून, तांदूळ धुण्यापासून, तिथला भाजीपाला उचकून बघण्यापासून, खिचडी जर झालेली असली तर खाऊन बघण्यापासून नंतर शिक्षकांकडे जायचे. मला एकदाही असं कधी जाणवलं नाही. बऱ्याच वेळेस त्यांची व्हिजिट असताना आमची शाळेत आम्ही असायचो आणि आमचं निरीक्षण असायचं. आम्ही समोर माणूस काय, अगर फोनवर काय बोलतो याच्यापेक्षा तो प्रॅक्टिकली वागतो काय ह्याचं आम्ही भरपूर निरीक्षण करतो. आणि ह्या निरीक्षणात आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त एकच केंद्रप्रमुख पाहायला भेटला आणि त्यांचं नाव आहे सुरेश मोहिते साहेब. आम्ही विनाकारण कधीच कुणाचं कौतुक करत नाहीत आणि कुणावर टीकासुद्धा करत नाहीत. आम्ही वास्तवाशी निगडीत वागणारी माणसं आहोत. आम्ही पालक आहोत, आमची मुलं त्या शाळेत आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं की मोहिते साहेब आम्हाला विचारायचे की अडचण काय आहे शाळेत. आणि त्यावेळेस सुरुवातीच्या काळात होत्या अडचणी, ज्या त्यांना सांगितल्या त्या त्यांनी असा निपटारा केला की त्या परत कधी झाल्या नाहीत. त्याच्यानंतर शिक्षक स्टाफ बदलला. त्याच काळात शिक्षक आले, पाटील सर असतील, यादव सर असतील, आम्हाला 2 पदवीधर मिळाले.
त्याच्यानंतर मुख्याध्यापक मॅडम आल्या पाचेगावकर, त्यांनी एक नंबर काम केलं. लक्षात ठेवण्यासारखं काम असेल मुख्याध्यापकाचं तर आदरणीय श्री पाचेगावकर मॅडम, त्यांनी न्यायच केला. हे मुख्याध्यापक हा शाळा पातळीवरचा न्यायाधीश असतो, केंद्रप्रमुख हा केंद्र पातळीवरचा न्यायाधीश असतो, विस्तार अधिकारी हा त्याच्या कार्यक्षेत्रात न्यायाधीश असतो, आणि गट शिक्षण अधिकारी हा तालुक्याचा गुणवत्तेच्या बाबतीतचा न्यायाधीश असतो. इथं प्रत्येकाने जर फक्त न्याय द्यायचं काम केलं, इतर गोष्टीला न घाबरता न जुमनता, तर तिथं गुणवत्ता वाढीच लागते, आणि ते काम मोहिते साहेबांनी केलं. एक वेळेस मोहिते साहेब आले. आम्ही मोहिते साहेबांच्या धनवे साहेबांच्या प्रेरणेतून लोकवर्गणी केली. शाळेला खोल्या नाहीत म्हणून 2 खोल्या उभ्या करून दिल्या, आणि त्या खोल्या उभ्या झाल्यानंतर त्यांची एक विजिट झाली रेग्युलरची, आणि ते त्या वर्गात गेले. खोल्यांचं काम नेटकं झालेलं होतं. त्याच्यामध्ये काही तक्ते सजावट नव्हती, आणि इतक्या स्ट्रिक्टली सूचना दिल्या त्यांनी. इतक्या स्ट्रिक्टली दिल्या की मला असा चावडीसारखा वर्ग दुसऱ्या वेळेस अजिबात चालणार नाही. त्याचा परिणाम असा झाला की शिक्षकांनी 10 ते 15 हजार रुपये खर्च करून, म्हणजे ते काही त्यांच्या स्वतःच्यातनं नाही, ते आम्ही कुठल्याही शिक्षकाचा एकही रुपया शाळेला कधी असा जाऊ दिला नाही. त्यांचे वेळोवेळी आम्ही पैसे वेगवेगळ्या माध्यमातून काढून दिले. परंतु त्या शिक्षकांनी 10-15 हजार रुपये खर्च करून डिजिटल बोर्ड आणून अख्खा वर्ग डिजिटल पद्धतीने सजावट करून टाकली. याचं कारण आम्ही कधीच मागणी केली नव्हती. आमच्या तर डोक्यातला पण विषय नव्हता. आम्ही लोकवर्गणी करून त्या खोल्या बांधण्यापर्यंतच घायला आलेलो होतो. परंतु चाणाक्ष आणि कर्तव्यदक्षपणा काय असतो हे आम्हाला मोहिते साहेबांच्या कामातून पाहायला भेटलं. वेळोवेळी कधी पण आल्यानंतर स्ट्रिक्ट सूचना असतील, तिथं त्यांनी असं कधीच नाही. काही माणसं अशी असतात की नक्कीच त्यांच्यात परमेश्वराचा अंश दिसतो, आणि त्याच्यामध्ये मोहिते साहेब असतील. याच्या अगोदर असं विचारणार कोणीच नव्हतं, आणि विचारणारा नक्कीच लागतो. आणि त्याच्यानंतर काम केल्यानंतर त्या माणसांच्या पाठीवर थाप टाकणाराही नक्की लागतो. ते काम ही साहेबांनी दुपटीने केलं. आम्हीसुद्धा शिक्षकांना सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं. जे काही भौतिक सुविधा असतील त्यासाठी आम्ही इतके कंबर कसली की आम्ही या मोहिते साहेबांच्या 2 वर्षाच्या कालखंडात मोहिते साहेबांची आणि धने साहेबांची प्रेरणा घेऊन प्रोत्साहित होऊन आमच्या गावचे शिक्षणप्रेमी सरपंच असतील, शरद जगताप, माझे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे असतील, आता सन्मान्य अध्यक्ष लक्ष्मण भांगे असतील, मी असेल स्वतः, किंवा आमचे सर्व पालक असेल, यांनी धावपळ करून या 2 वर्षाच्या कालखंडात जिल्हा परिषद शाळा घोडेगावसाठी 4 वर्ग खोल्या लोकवर्गणीतून तयार केल्या. आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरून वेळोवेळी भेटून प्रशासनाला भेटून जिल्हा परिषदेचे मागचे शिव एरेकर साहेबापर्यंत भेट घेऊन आणि मागणी करून ह्याच 2 वर्षात 4 खोल्या शासनाकडून आणल्या. बऱ्यापैकी असं बोललं जातं की घोडेगाव नको, सारोळा नको, का तर तिथं लोक लक्ष देतात, तिथं कामच करावं लागतं. मला हे ऐकून खूप दुःख होतं. अरे आम्ही शेतकरी माणसं आहेत, आम्ही कामधंदा सोडून त्या शाळेसाठी रक्ताचं पाणी करतोय. माझे आजचे जे पण शिक्षक आहेत, जेवढा पण स्टाफ आहे, पाटील सर, यादव सर, राऊत सर, गायतळक मॅडम, डेंगळे मॅडम, आणि आता नवीन आलेले शिंदे सर, ही माणसं एकदम पॉवरफुली काम करत आहेत, आणि याच्यामुळे आम्ही पळतोय. केंद्र प्रमुख सतत संपर्कात आहेत, सतत त्यांच्या विजिट आहेत. त्या काय गोडेगावच्या शाळेला आहेत असं नाही, पण एक समाधानकारक वातावरण असल्यामुळं अशा पद्धतीच्या 8 वर्ग खोल्या या 2 वर्षात तयार झाल्या. आमच्या जुन्या वर्ग खोल्या 3 आहेत. त्याच्यासाठी सरपंच सतत पाठपुरावा करतात. दोन्हीचे SMCच्या शाळेचा ठराव असेल किंवा ग्रामपंचायतचा ठराव असेल, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करून गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेबांची NOC घेतलेली, आणि आम्ही ते देखभाल दुरुस्ती करूनच घेणार. म्हणजे जे शिक्षक घोडेगाव नको म्हणतात किंवा सारोळा नको म्हणतात, त्यांनी अगर कुठल्याही शिक्षकांनी मला सांगावं की या 1 ते 2 वर्षाच्या कालखंडात लोकवर्गणीतून कुठल्या शाळेला गावकऱ्यांनी 4 वर्ग खोल्या बांधून दिल्या, किंवा प्रशासनाला भांडून, की ते पण लोकप्रतिनिधीचं गाव असू द्या एखादं, ते उदाहरण द्या मला की 4 वर्ग खोल्या शासनाकडून आणल्या आणि त्या जिल्हा परिषद शाळा घोडेगावमध्ये आल्यात. 2 वर्ग खोल्या तयार झाल्यात, त्यात आज वर्ग बसतात, आणि दुसऱ्या 2 वर्ग खोल्यांचं काम झपाट्याने सुरू आहे. 1 टाईम 4 तालुक्यात मला नाही वाटत कुठंच असेल. एवढं प्रचंड प्रेम आमचं शाळेवर आहे, आणि त्याचं कारण आहे आदरणीय श्री मोहिते साहेब. मोहिते साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, गुणवत्तेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, तर मोहिते साहेब आल्यापासून मिशन आरामचा निकाल असेल, इस्रोचा निकाल असेल, इस्रोची तालुक्यातून 3 मुलं निवडली जातात, आणि त्यातली मागच्या वर्षी 2 मुलं, एक माझा असेल आमच्या शाळेचा आणि एक सारोळ्याचा, अशी दोन्ही मुलं आदरणीय मोहिते साहेबांच्या केंद्रातून. प्रत्येक निकाल कुठलाही निकाल लागू द्या, मोहिते साहेबांची कॉलर टाईट होईल, आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायमच आनंद राहील. तो असतो, तो असायचाच. आणि एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान हे कोट्यवधी रुपये खर्च केले तरी मिळत नाही. त्याच्यासाठी फक्त त्याचं काम प्रामाणिक करावं लागतं. आज एका केंद्रप्रमुखाच्या अखत्यारीत किती शाळा येत असतील आणि किती गोरगरिबांची मुलं येत असतील,
आणि त्यांना न्याय मिळाल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने त्यांची वाटचाल होऊन त्यांचं भविष्य त्यांच्या एक भविष्यात रंग भरण्याचं काम गोरगरिबांच्या लेकराच्या केंद्र प्रमुख तेवढ्या लेकरांच्या शिक्षक असतील ज्या त्या शाळेवरल्या लेकरांच्या काम करत असतात आणि जिथे प्रामाणिकपणे जीव तोडून करील त्याला नक्की त्याच्या चेहऱ्यावर परमेश्वर 100% आयुष्यभर समाधान ठेवीन. ते समाधान आम्हाला मोहिते साहेबांच्या शेवटच्या दिवसापर्यंत निरोप समारंभात सुद्धा ते समाधान आणि मोहिते साहेबांच्याच नाही तर त्यांची लेख असेल, त्यांची मुलं असतील, त्यांची मंडळी, त्यांचे सगळे नातेवाईक असतील, त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते ओसंडून वाहताना दिसलं. फक्त खंत एकच राहिली की कार्यक्रमात सगळ्यांसमोर व्यक्त होता आलं नाही आणि ते कुठंतरी आतमध्ये धुमसत राहिलं. खरंच एक प्रभावी काम आणि न्याय देण्याचं काम मोहिते साहेबांनी केलं. त्यांच्या कार्यकाळात सारोळेची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये 1 नंबर आली. त्यांच्याच कार्यकाळात मुख्यमंत्री माझी शाळामध्ये सारोळेची परत 2 नंबर आली. मोहिते साहेबांच्याच काळात माझ्यासारख्या जिल्हा परिषद घोडेगावच्या शाळेवर कधी निकाल 4-5 मुलं पास व्हायची स्कॉलरशिपला फक्त. तिथं मेरिट लिस्टला मुलगा आला. तिथं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा भरवल्या जाऊ लागल्या आणि शिक्षक अगदी उत्साहाने काम करू लागले की वरतून मोहिते साहेबांची पाठीवर थाप आणि इकडून आमच्या भौतिक सोयीसुविधासाठी धडपड. आणि आज मोडकळीला गुणवत्तेच्या बाबतीत मोडकळीला आलेली माझी शाळा जर एकदम चांगल्या वाटेवर आणि स्पीडने असेल. आमच्या गावचे सरपंच शिक्षणप्रेमी शरद जगताप यांच्या शाळेवर जीवापाड प्रेमी पालकसुद्धा नाही आहेत, त्यांची मुलं लहान आहेत. परंतु मोहिते साहेबांच्या आणि धनवे साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन जिल्हा परिषद आपल्या ग्रामपंचायतचा 15वी वित्तायोगातला निधी देऊन शाळेसाठी या 2 वर्षात जवळपास 6 लाख रुपये साहित्य त्यांनी शाळेसाठी दिलं. त्याच्यामध्ये जे अत्यंत गरजेचं आहे प्रिंटर असेल, इन्व्हर्टर असेल, इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, गॅस शेगडी असेल, सिलेंडर असतील, CCTV असतील, अशा पद्धतीचं साहित्य त्यांनी शाळेला दिलं आणि सतत मोहिते साहेबांच्या कामाने प्रेरित राहिलो. आणि जर शाळेला आज भरभराट आली असेल भौतिक सुविधेच्या बाबतीतसुद्धा आणि गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा तर याचं सगळ्यात मोठं श्रेय आदरणीय मोहिते साहेबांना जातं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद काल ओसंडून वाहत होता. परंतु आमच्या डोळ्यांच्या कडा मात्र कायम ओल्या होत होत्या. याचं कारण एकच होतं, कुटुंबाला त्यांचा माणूस कायमस्वरूपी भेटणार होता. पाहुण्यारावळ्यांना वेळ देण्यासाठी ते आता जास्त भेटणार होते. शिक्षक मित्र असतील त्यांनासुद्धा ते भेटणार होतेच. बऱ्यापैकी शिक्षकांच्या सुद्धा डोळ्याच्या कडा ओल्या होत होत्या. परंतु आम्ही एक पालक आहेत. आता आमच्या लेकरांना कोण न्याय देणार, कोण हक्काने शिक्षकांना जाऊन विचारणार. आणि ह्या गोष्टीची खूप गरज असते. खूप न्याय दिला. कुठल्याही परीक्षा असतील, इस्रो सहलीची परीक्षा असेल, साहेब पारदर्शकपणे राहावा. कारण याच्या अगोदर बऱ्याच गडबड गोंधळ होऊन शिक्षकांची मुलं कशी पुढे येतील याच्यासाठी काही शिक्षक, मी सगळे नाही म्हणत, सगळे म्हणणार पण नाही, काही शिक्षक परीक्षेत चिटिंग करायची. याचे साक्षीदार एकनाथदादा चव्हाणसुद्धा आहेत. या गोष्टी होत होत्या का नव्हत्या. परंतु मोहिते साहेब आल्यानंतर त्या गोष्टी 100% बंद झाल्या आणि त्याच्यामुळे गोरगरिबांची लेकरं पुढे येऊ लागली. आज गोरगरिबांच्या लेकरांचा वाली हरपला आहे आणि मोहिते साहेबांची बुलेटचे ठोके आता शाळेत कधीच पडणार नाहीत. याचं खूप दुःख होत आहे. तसं पाहिलं तर मी आत्ता यावर्षीचा पालकसुद्धा नाही आहे, परंतु जिल्हा परिषद शाळेवर माझं जीवापाड प्रेम आहे. आणि अशी माणसं खूप दुर्मिळ आहेत. खताळ साहेबसुद्धा खूप कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी आहेत. परंतु मोहिते साहेबांसारखा केंद्रप्रमुख पुन्हा होणे नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो.